तुझी प्रार्थना लक्ष्मी देवींपर्यंत पोहोचली। बानू, तुला माझा आशीर्वाद आहे। मुनिवर, आता आख्यान सुरू करावं। समुद्र मंथनाची ही कथा मल्हारी चरित्राशी कशी जोडली गेलेली आहे याचा प्रत्यय सर्वांना येणारच आहे। त्यामुळे सर्वांनीच म्हणा, सदानंद 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 सदानंद। तर कथेत आपण कुठे होतो बानू, तुला सांगता येईल? जी, विष्णुदेवानी इंद्रदेव आणि बळीराजा यांच्यामध्ये समीट घडून आणला होता। अगदी योग्य आहे। नारायण नारायण। मुनिवर, पुढे काय घडणार आहे हे ऐकण्यात मला अधिक रस आहे। अगदी योग्य आहे माते। तर समुद्र मंथन करायचे, समुद्र मंथन करायचे तर ते कशाने करायचे हा प्रश्न होताच, आणि त्यावर त्रिमूर्तींनी मार्ग काढायचे ठरवले। नारायण नारायण। माधवा, असे शांत बसून कसे चालेल? श्री महालक्ष्मींना परत आणण्यासाठी काहीतरी मोठी योजना आखावीच लागेल। हो, एक वेळ अमृत नाही मिळाले तरी चालेल, पण श्री महालक्ष्मी देवींना पुन्हा आणावे लागेल। श्री लक्ष्मी देवी समुद्र देवांच्याच कन्या आहेत। त्या समुद्राच्या खोल तळाशी कुठेतरी असणार। जर त्यांना आणायचं असेल तर समुद्राचं असं मंथन करावं लागेल की समुद्र देवांना त्यांची कन्या पुन्हा स्वतःहून परत द्यावी लागेल। हो, पण पुढे कसे जावे? मी सृष्टीची निर्मिती केली, पण समुद्र मंथनासाठी काहीही निर्माण केलेले नाही। ब्रह्मदेव, तुम्हीच निर्माण करून ठेवले आहे, त्याचेच सहाय्य घ्यायचे आहे। कोणाचे नारायण? मेरू अर्थात मेरू पर्वत 84,000 योजने एवढा उंच आहे मेरू पर्वत। सूर्य आणि सगळे ग्रहमंडळ त्याच्या भोवती फिरतात। मेरू पर्वताच्या सहाय्यानेच समुद्राचं मंथन करूया। मेरू पर्वतास असे महत्भाग्य लाभेल याची मला कल्पना नव्हती। मेरू पर्वताचे सहाय्य घेणे हे अत्यंत उत्तम आहे। माधवा, विलंब नको। ह्या कार्यासाठी मेरू पर्वताला सिद्ध करावं लागेल, पण यात मेरूला क्षती होऊ शकते, म्हणूनच त्याची अनुमती आवश्यक आहे। त्याला आपण त्याग करायला सांगणे शक्य नाही। मी बोलेन त्याच्याशी। नारायण नारायण। माते, समुद्र मंथनाची कथा ऐकता आहात। हा एवढा विशाल समुद्र कशाने बरे घुसळला जाईल असे वाटते? ते मला कसे सांगता येणार? माते, घरात ताक घुसळायला काय वापरता? रवी। अगदी बरोबर। रवीने ताक घुसळून लोणी बाहेर काढता। मग समुद्र घुसळायला काय लागेल बानू? मोठी रवीच लागल बघा महाराज। अगदी योग्य। परंतु एवढ्या विशाल अशा समुद्रात रवी टाकणार कशी? एवढी मोठी रवी आणणार कुठून? हा प्रश्न होता, परंतु श्री विष्णूंनी त्यावरही मार्ग काढला। समुद्र मंथनासाठी विशाल अशा मेरू पर्वताची निवड त्यांनी केली। समुद्रात मेरू पर्वत ठेवून समुद्र घुसळला जाईल अशी ती कल्पना होती। ही अतर्क्य वाटणारी कथा आहे, परंतु समुद्रातून तितकेच भव्य काहीतरी बाहेर येणार होते आणि त्यासाठीच ही योजना तितकीच भव्य होती।
परंतु या मेरू पर्वताला उचलून आणायचं कसं, त्यासाठी त्याची अनुमती हवी. आणि म्हणूनच श्री विष्णू आणि मेरू पर्वत अशी एक भेट ठरली. नारायण नारायण. हे श्री विष्णू, आपण माझा या मेरू पर्वताचा प्रणाम स्वीकार करा. शुभम भवतु. हे माधवा, आपण या सृष्टीचे पालक आहात. आपण माझ्याकडे आलात याचाच अर्थ नक्कीच काहीतरी प्रयोजन आहे. हे मेरू पर्वता, तू ह्या भूतलावरील एक प्राचीन पर्वत आहेस. ह्या सृष्टीमधील अनेक स्थित्यांतर तू स्वतः पाहिली आहेस. होय देवा, आपल्या कृपेमुळेच हे शक्य झालं आहे. परंतु आज ह्या सृष्टीवर मोठं संकट आलं आहे. मला वरुण देवांकडून कळालं. दुर्वास ऋषींनी दिलेल्या शापामुळे हे संकट ओढवलं आहे. आणि त्याच सगळ्या सृष्टीलाच आपलं अस्तित्व पणाला लावावं लागणार आहे. आणि त्यासाठीच मी तुझं सहाय्य मागायला आलो आहे. हे प्रभू, आपण असे बोलू नये. आपल्याला सहाय्य करणारा मी कोण? तुम्ही आज्ञा करा प्रभू. मी काय सेवा करू ते सांग. सृष्टीला ह्या संकटातून पुन्हा पूर्ववत करण्यासाठी समुद्र मंथन करायचं आहे. आणि समुद्र घुसळण्यासाठी तुझं सहाय्य हवं आहे. आपली आज्ञा मला शिरसावंदी आहे प्रभू. तुम्ही म्हणाल तिथे मी येईन. हे कार्य सोपं नाही. देव आणि दैत्य यांना ह्यात आपलं अस्तित्व पणाला लावावं लागणार आहे. त्यामुळे काय होईल हे सांगता येणार नाही. तू स्वतः त्याचा विचार करावास. कारण हे तू करावंस अशी आज्ञा मी देत नाही, हे ध्यानात ठेव. तुझा निर्णय तुलाच घ्यायचा आहे. हे प्रभू, आपण जरीही आज्ञा नाही असे म्हणालात तरी आपला शब्द माझ्यासाठी अंतिम आहे. मी आपल्या शब्दाबाहेर नाही. नारायण नारायण. अमृत सांडले श्री लक्ष्मी गेल्या. समुद्र ऐसा विशाल तो हे, त्यास कसे घुसळावे. मेरू पर्वता विनवायासी श्री विष्णू उभे राहती. मेरू पर्वत समुद्र मंथनासाठी सिद्ध झाला. प्रत्यक्ष जगतपालक, परंतु ते एका पर्वतालाही विनवित होते की माय बापा सहाय्य कर. ते आज्ञाही देऊ शकत होते. परंतु या जगाचे पालन करताना, सगळ्यांच्या कल्याणाचा विचार करताना श्री विष्णू हे नम्र होते. त्यांच्या अर्धांगिनी त्यांच्या सोबत नव्हत्या. शेषसागरात अर्धोन्मिलित डोळे ठेवून, आदिमायेला पापण्यांवर ठेवून या जगाचा कारभार पाहणाऱ्या श्री विष्णूंच्या चरणी त्यांच्या प्रिय श्री महालक्ष्मी देवी मात्र त्यांच्या सोबत नव्हत्या. नारायणाला दुःख झाले असेल का? माझे आराध्य असणाऱ्या प्रभूंनी हे महादुःख कसे पेलले असेल? कोणालाही हा विरह न दाखवता श्री विष्णू श्री लक्ष्मींची प्रतीक्षा करत राहिले. मला अजूनही तो क्षण आठवतोय. माझ्या प्रिय नारायणाला मी त्यांच्या अर्धांगिनी शिवाय कधीच पाहिलं नव्हतं. आत्ता मला त्यांचे महत्व कळले. त्यांनी स्वतःही प्रयत्न केले होते, पण त्यांच्या विरहाचा त्यांनी उल्लेखही केला नाही. मला त्यांचे दर्शन कसे मिळेल? त्यांच्या दर्शनासाठी मला काय करावे लागेल? ह्याचे उत्तर प्रधानजींनी द्यावे.
बंधू, तुम्ही सत्य सांगितले. त्यांनी मला दर्शन दिले. त्यांचा चेहरा मला जरा अंधुक दिसला, पण तेवढे माझ्यासाठी पुष्कळ आहे. महासा, एक क्षण असा येईल की तू प्रत्यक्ष श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांच्या समीप असशील.